परभणीतील 1200 कृषी केंद्र चालक संपावर. प्रलंबित 12 मागण्यांसाठी कृषी केंद्राचा कडकडीत बंद. लिंकिंगद्वारे होणारी लूट थांबवा, केंद्र चालकांचं सरकारला आवाहन. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. शिवरायांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा नोंदवून महाराष्ट्रामध्ये बंदी घालण्याची मागणी. वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन. शिरपूर पुलगाव रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. रस्ता दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. जुन्नर येथील शेततळ्यात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. मृतदेह बाहेर काढण्यात यश. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. 500 रुपयांच्या तक्रारीसाठी नागपूर पोलिसांची मुंबईपर्यंत धाव. सायबर तपासात 40 खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल उघड. 500 रुपयांच्या प्रकरणावर पोलिसांसमोर निष्पक्ष चौकशीची मागणी वाढली. सचिन तेंडुलकर यांच्या सचिन फाउंडेशनकडून पालघरच्या गुहीर गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पाचा शुभारंभ. गावातील 130 कुटुंबांना घरगुती वापरासह शेतीसाठी सोलर मार्फत मोफत वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा. जालना जिल्ह्यातील 4500 कृषी सेवा केंद्र बंद. खरीप हंगामापूर्वी शेतकरी अडचणीत. जालन्यामध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा एल्गार. 4500 केंद्र बंद ठेवत सरकारला इशारा. बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान कारागृहातील कैद्याचा मृत्यू. आशिष धिवार असं कैद्याचं नाव. कैद्याच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद. आर्वी नगर परिषद विरोधात ढोलताशा आंदोलन. करवाढ, कचरा आणि पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक. विविध प्रलंबित प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, प्रहार, सोशल फोरम आणि विविध संघटनांचा यामध्ये सहभाग. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील कास तलावाजवळच्या मुख्य रस्त्याचं काम अखेर सुरू. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. पावसाळ्यापूर्वी कास बामणोली मार्गाचं काम पूर्ण होणार. मसाजोग मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी, तणावाचं वातावरण. अनावश्यक लोकांना हटवण्याची स्वरूपानंद देशमुखांची मागणी. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात. 500 रुपयांच्या तक्रारीसाठी नागपूर पोलिसांची मुंबईपर्यंत धाव. सायबर तपासात 40 खात्यांमधून कोट्यवधींची उलाढाल उघड. 500 रुपयांच्या प्रकरणावर पोलिसांसमोर. आवळपूर शेत शिवारातील विहिरीमध्ये आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह. वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ. गडचांदूर पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. लातूरमध्ये ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर 2500 कृषी सेवा केंद्र बंद. दुसऱ्या दिवशी सुद्धा संप सुरूच. खत लिंकिंग आणि साथी ॲपच्या सक्तीविरोधात लातूरचे विक्रेते मात्र आक्रमक. भंडारा जिल्ह्यातील 800 कृषी केंद्र बंद. कृषी केंद्र विक्रेत्यांच्या बेमुदत संपाचा शेतकऱ्यांना फटका. पहिल्याच दिवशी बंद 100% यशस्वी झाल्याचा संघटनेचा दावा. नाशिकच्या मालेगावातील माळमाथ्यावरील 25 ते 30 गावकऱ्यांचा पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा. मालेगावचा पारा 43 अंशांवर. ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. 40 गावं, 87 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यातील 18,500 कृषी केंद्र बंद. सरकार आणि खत बियाणं कंपन्यांकडून लादल्या जाणाऱ्या अटींच्या विरोधात बंद. बंदमुळे शेतकरी मात्र अडचणीत. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधून 9 बालक कामगारांची सुटका. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाची कामगिरी. यात 4 मुलींचा तर 5 मुलांचा समावेश. बुटीबोरी पोलीस ठाण्यात कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. आम्ही मालेगावकर संघटना आणि निसर्गप्रेमींचा नाशिकच्या कॅम्प रोड येथील वन विभाग कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. वन जमिनीवरील कामांमधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. भंडाऱ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तुमसर नगर परिषदेवर घागर मोर्चा. नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीवर मटके ठेवून तीव्र निषेध. कोट्यवधींची पाणी योजना असून सुद्धा नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. चामड्याची चप्पल कोल्हापूर चप्पलेपासूनच प्रेरित होऊन बनवल्याचं प्राडानं मान्य करत व्हिडिओ केला जारी. पुढारी न्यूजनं सगळ्यात आधी दाखवला होता प्राडा विरोधातील लोकांचा संताप. वर्ध्याच्या नाचनगाव पाणी पुरवठा प्रश्नावर आमदार राजेश बकाणी यांची तातडीची बैठक. सुरळीत पुरवठ्यासाठी निर्देश. आठवड्यावर पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश. संत गुलाब बाबांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत अनिसचे शामू मानव यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी. नागपूरच्या रेशीमबाग येथील संत गुलाबबाबा सेवा आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस उपायुक्तांना निवेदन.
आंबा बागायतदारांना मोठा दिलासा. हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. जिल्हा कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू. आंबा शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन माहिती संकलनाचं काम सुरू. ब्रह्मपुरीतील हॉस्पिटल सील. मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या नंतर 3 रुग्णांची दृष्टी गेल्यानं मोठी कारवाई. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नामांकित हॉस्पिटलवर आरोग्य प्रशासनाची कारवाई. वनधरणाच्या गाभाऱ्यात दडलेला इतिहास तब्बल 8 महिन्यांनी पुन्हा एकदा पाण्याबाहेर. मावळच्या कुशीतलं हेमाडपंथी वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुलं. 3 महिन्यांसाठी दर्शनाची संधी उपलब्ध असणार. संभाजीनगर मनपाच्या कारवाईमध्ये 2,000 किलो प्लास्टिक जप्त. जाधववाडी आणि नवा मोंढा परिसरात प्लास्टिक विक्रेत्यांचा मोठा दणका. गेल्या 3 दिवसात 13,000 किलो प्लास्टिक जप्त करून मनपाची धडक कारवाई. वर्ध्यात सूर्य आग ओकतोय. आजही तापमान 46 अंशांच्या वर. उष्णतेमुळे रस्ते निर्मनुष्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तापमानामुळे पाणी पातळीमध्ये सुद्धा घट. आरोग्य केंद्रात शीतकक्षांची सुविधा. गोंदियामध्ये तापमान 44.5 अंश सेल्सिअसच्या पार. उकाड्यानं प्राणी हैराण. गौशाळांमध्ये पंखे, हिरवे मॅट आणि पाण्यानं अंघोळीची सोय. उन्हाळ्यामध्ये काळजी घेण्याकरता गोवंशांच्या देखरेखीसाठी डॉक्टरही 24 तास तैनात. जालना जिल्ह्यामध्ये आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. देशाला उन्हाच्या झळा. अनेक राज्यात पावसाचा अलर्ट. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार. हवामान खात्याचा अंदाज. राजस्थानसह दिल्लीमध्ये येलो अलर्ट. लवकरच पाऊस बरसणार. राज्यामध्ये उष्णतेची लाट पुढच्या 5 दिवस राहणार. मुंबई महापालिकेकडून उष्णतेपासून बचावासाठी नवीन नियमावली जाहीर. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन. निफाड तालुक्यात उन्हाचा कडाका. तापमानानं ओलांडली 40. वाढत्या उष्णतेमुळे निफाडमधील पोल्ट्री व्यवसायाला फटका. उष्माघातामुळे कोंबड्यांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापुरातील विजयी पदाधिकाऱ्यांचा सत्कार. भाजपाच्या विजयी मेळाव्यात केला कार्यकर्त्यांचा गौरव. सोलापूरमध्ये भाजपाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानं जयकुमार गोरे यांचाही केला सन्मान. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वादावरून संजय गायकवाड यांच्या घरावर काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखला. प्रशांत आंबे कुटुंबीय आणि कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामूहिक वाचनाआधीच कारवाईनं परिसरात तणाव. आमदार संजय गायकवाड यांच्यावर आरती आंबे यांचा निशाणा. ज्या भूमीमध्ये जन्मला त्या जिजाऊंचे संस्कार घेण्याची गरज असल्याची केली टीका. जिजाऊंच्या भूमीमध्ये जिजाऊंच्या विचारांची आठवण करून देण्याची आवश्यकता. महाचतुर AI चॅटबॉट हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. इंदापूरमध्ये कृषी सेवा केंद्र चालकांचा कडकडीत संप. खत बी बियाणं विक्री पूर्णपणे ठप्प. दौंडमध्ये मनसेचे सदस्य नोंदणी अभियान. 3 दिवसात 10,000 सदस्य जोडण्याचा संकल्प. दौंड शहर आणि तालुक्यात राबवण्यात आलंय हे अभियान. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचं सरकार स्थापन होईल. शपथविधी सोहळ्यासाठी मी पुन्हा येईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी बराकपूरच्या विजय संकल्प सभेत मोदींचं हे वक्तव्य. मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा 12 तास ठिय्या. अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर व्यक्त केला संताप. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील शेतकरी सोलर कनेक्शनच्या प्रतीक्षेमध्ये हतबल. 7 महिन्यांपासून केवळ आश्वासनं. धान पिकांचं नुकसान. मीरा एनर्जी कंपनीच्या दिरंगाईमुळे आदिवासी शेतकरी संकटात. पुस्तकं वाचताना छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख झाल्यास शिवभक्तांना आवरू शकणार नाही. सामूहिक पुस्तक वाचनावरून आमदार संजय गायकवाड यांचा इशारा. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरातून बुलढाणा जिल्ह्यात दाखल. मे महिन्यासाठी साखरेचा अपुरा कोटा जाहीर झाल्यानं दरवाढ. घाऊक बाजारात साखरेचे दर प्रति क्विंटल 4,000च्या पार. लग्नसराई आणि वाढत्या उष्णतेमुळे साखर मागणीमध्ये मोठी वाढ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 3 महिने पूर्ण. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे सख्य पुतणे योगेंद्र पवार यांनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेत त्यांना वाहिली श्रद्धांजली. भंडारा जिल्ह्यातील एकूण 53 जागांसाठी पोटनिवडणुकीला सुरुवात. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी. प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तैनात. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांनी महिला कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. ग्राहकानं महिला कर्मचाऱ्यावर उलटवला टेबल. महिलेची ग्राहकाला अश्लील शिवीगाळ. शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं. दुचाकीस्वार चोरटे पसार. भरदिवसा महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना. महिलेच्या गळ्यामधील सुमारे 1.5 तोळ
मंगळसूत्र हिसकावलं. मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवा खुलासा. आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला. कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकून हल्ला. तपास ATS कडे. मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला नवं वळण. आरोपीच्या घरातून संशयास्पद नोट्स जप्त. तपास महाराष्ट्र ATS कडे. आरोपी जैब अन्सारी याला अटक. कथितरित्या ICCचा उल्लेख आढळल्याची माहिती समोर. सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना. अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी रवींद्र गाडीने केली कोठडीमध्येच आत्महत्या. सकाळी 8:15च्या सुमारास घडली ही घटना. अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू. वर्ध्याच्या सावंगी मेघेमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई. 1.24 लाखांचा मुद्देमाल यामध्ये जप्त. इलेक्ट्रिक दुचाकीतून विदेशी दारूची वाहतूक. युवक ताब्यात. भंडाराच्या लाखांदूरमधील भागडी गावात दिरानं गळा चिरून केली भाऊजाईची हत्या. लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. आरोपी दिराचा शोध सुरू. मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर. आरोपींना दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला. कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकून हल्ला. चाकू हल्ल्याचा तपास ATS कडे. पुण्याच्या शिरूरमधील रांजणगाव गणपती येथे घरासमोरच पाण्याच्या टँकरची चोरी. पोलिसांनी माग काढत चोरट्याला ठोकल्या बेड्या. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपी जेरबंद. चाकणमध्ये घरकुल योजनेच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. तब्बल 20 लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम शटरिंग प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला अटक. कोल्हापूरच्या हातकणंगलेतील शिरोली पुलाची गावात धक्कादायक प्रकार. नराधामांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे 15हून अधिक तरुणीवर केले अत्याचार. कडक कारवाईच्या मागणीसाठी गाव बंद. वाशिम बस स्थानक परिसरात STच्या कर्मचाऱ्यांकडून गोळ्या बिस्किटं विकणाऱ्याला अमानुष मारहाण. बसमध्ये चढण्या उतरण्यावरून झाला होता वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भंडाऱ्यातील शीतला माता मंदिर परिसरात भीषण आग. पाण्याच्या टाकीजवळील झुडपाने घेतला पेट. आगीवर अग्निशमन दलाचं नियंत्रण. सुदैवाने जीवितहानी नाही. मातीपेरूकडून हॉटेल जाळण्याचा प्रयत्न. कळंबोलीमधली घटना. CCTVमुळे हा गुन्हा उघडकीस. द्वारका हॉटेलमध्ये एका मातीपेरू तरुणानं पेट्रोल टाकून आग लावण्याचा केला प्रयत्न. पुण्याच्या रांजणगाव गणपती येथील संकल्प सिटी परिसरात रात्री अज्ञातांना लावली कचऱ्याच्या ढिगाला आग. आणि या घटनेमुळे या भागातील नागरिकांमध्ये काळीकाळ भीतीचं वातावरण. अमरावतीच्या वरुड मोर्शी महामार्गावर घडला भीषण अपघात. अपघातामध्ये एकाच कुटुंबियातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. नागपूर येथून लग्न समारंभासाठी जात असताना घडली ही घटना. खासदार बजरंग सोनवणे यांच्या वाहनाला दुचाकीस्वारीची धडक. गाडीचं मोठं नुकसान. दुचाकीस्वार किरकोळ जखमी. सोनवणे यांच्या वाहनाला दुचाकीस्वारांना पाठीमागून धडक दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोमवारी 3 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3घांचा मृत्यू. 5 जण गंभीर. वैजापूर, करमाड आणि बिडकीन येथे झाला हा अपघात. रायगडच्या खोपोली पेण रोडवर माती भराव करणाऱ्या एका डंपरला आग. आगीमध्ये डंपर जळून खाक. चालक जखमी. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट. मुलुंडमध्ये मेट्रो कामादरम्यान अपघात. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मेट्रो 4 मार्गिकेवर पुन्हा अपघात. डॉक्टर थोडक्यात बसवलं. मेट्रोच्या उंचावरून कार पडली. लाकडी फळी. पुण्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याची घटना. CSMTहून सोलापूरकडे निघाली होती वंदे भारत एक्सप्रेस. घटनेमध्ये जीवितहानी नाही. सगळे प्रवासी सुखरूप. पुण्यामध्ये वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्यामुळे कर्जत ते अंबरनाथ दरम्यान रखडल्या काही ट्रेन. रात्री 11 नंतर सगळ्या ट्रेन पुण्याच्या दिशेने रवाना. नवी मुंबई विमानतळ परिसरात विमानाचं लँडिंग पाहणाऱ्यांची वाढते गर्दी. रील शूट करण्याच्या नादात अपघाताचा धोका. व्ह्यू कटर बसवण्याची पोलिसांची नॅशनल हायवे प्रशासनाकडे मागणी. पुण्याच्या हडपसर ते बनारस आणि अयोध्या ते मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स दरम्यान धावणार 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस. पंतप्रधान नरेंद्र मोदी गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून सेवेचा प्रारंभ करणार. नंदुरबारमध्ये लॉजिस्टिक पार्क. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध. लॉजिस्टिक पार्कमुळे आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास होईल. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा विश्वास. नंदुरबारच्या विकासाला गती. लॉजिस्टिक पार्कला हिरवा कंदील. भारत आणि न्यूझीलंड आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळणार. मुक्त व्यापार करारामुळे भारताला न्यूझीलंडची कापड, कृषी आणि सेवा क्षेत्राची मोठी बाजारपेठ खुली. न्यूझीलंडकडून होणाऱ्या 95% निर्यातीवरचा शुल्क कमी होणार. UNG अध्यक्षा ॲनालेना बेअरबॉक यांचं भारतामध्ये आगमन. जागतिक प्रश्नांवर दिल्लीमध्ये मंथन. बेअरबॉक यांचा दौरा.
तामिळनाडूतील मदुराईच्या मंदिरात मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा संपन्न. सोहळा प्रसिद्ध चित्तराई महोत्सवाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. पहाटेपासूनच मंदिरात विशेष पूजेला झाली सुरुवात. इराण अमेरिका संघर्षामध्ये रशियन आलिशान नौकेचा प्रवास थक्क करणारा. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून रशियन अब्जाधीशांची महागडी नौका रवाना. कडक निर्बंध असून सुद्धा नॉर्थ यॉर्कचा हॉर्मुझमधून प्रवास. हमास शस्त्र सोडू शकते. मार्को रुबियो यांचं विधान. इजिप्त आणि तुर्कीच्या मदतीनं शांतता चर्चा प्रगतीपथावर. हॉर्मुझ बेसावं सुरक्षा परिषदेमध्ये चर्चा निष्फळ. रशिया चीनच्या भूमिकेमुळे पेच कायम. 20,000 कामगार अधांतरी. समुद्री नाकेबंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. वॉशिंग्टन हॉटेलमधील गोळीबार प्रकरणातील आरोपी कॅलिफोर्नियाचा टॉरन्सचा रहिवासी. मेकॅनिकल इंजिनियर पदवीधर असलेल्या हल्लेखोराच्या कृत्यामुळे वर्गमित्र देखील हादरले. दाऊदचा हस्तक. सलीम डोला भारताच्या ताब्यात. इस्तंबूलमधून सलीम डोलाचे प्रत्यार्पण. दिल्लीमध्ये कसून चौकशी सुरू. अंडरवर्ल्डला मोठा दणका. ड्रग्ज तस्कर सलीम डोला गजाआड. विराटनं ऑटोग्राफ दिला नाही म्हणून चिमुकला चाहता संतापला. स्वाक्षरी न मिळाल्यानं लहान मुलांना रागात बॅट जमिनीवर फेकली. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या लहान चाहत्यांचा व्हिडिओ व्हायरल. टीव्हीके प्रमुख विजय यांनी तिरुचेंदर मुरुगन मंदिरात घेतलं दर्शन. अभिनेते विजय यांचं मंदिरात पूर्ण कुंभ सन्मानानं भव्य स्वागत. मंदिर परिसरात चाहत्यांची आणि समर्थकांची प्रचंड गर्दी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा किर्गिस्तान दौरा. हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली. बिश्केकच्या व्हिक्टरी स्क्वेअरमधून राजनाथ सिंह यांनी केली दौऱ्याची सुरुवात. सिक्कीमच्या ऐतिहासिक प्रवासाला 50 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये सिक्कीमचा सांस्कृतिक वैभव सोहळा. 1500हून अधिक स्थानिक कलाकारांनी सहभागी होऊन घडवलं सिक्कीमच्या एकतेचं दर्शन. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक. 4 ठार. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता जवळ बेकाशी तिमूर रेल्वे स्थानकामध्ये घडला हा अपघात. धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू. जवळपास 38 जण जखमी. इराणकडे केवळ 22 दिवसांचा तेलसाठा शिल्लक. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणला आपल्या तेलाची निर्यात करता येणार नाही. केवळ 22 दिवसच पुरणार एवढाच तेलसाठा. सरकारला पाठिंबा दर्शवण्यासाठी तेहरानमध्ये शेकडो लोक जमले. तेहरान येथे विविध भागांतून आलेल्या नागरिकांचा निदर्शनामध्ये सहभाग. अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन. तिरुमला मंदिरात उपराष्ट्रपतींनी सहकुटुंब केली भगवान व्यंकटेश्वराची पूजा. पदभार स्वीकारल्याच्या नंतर उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचा पहिलाच हा तिरुपतीचा दौरा. ट्रम्प प्रशासनाला टार्गेट करण्यासाठी हल्लेखोरांना आखला होता कट. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरच्या दरम्यान झालेल्या गोळीबारामागे ट्रम्प विरोधी भावना हाच मुख्य हेतू असल्याचं समोर. आरोपीकडून एक मॅनिफेस्टो जप्त. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी रंगटोकमध्ये खेळला फुटबॉल. हावड्यातील रस्त्यावर झालमुडीचा आस्वाद घेत मोदींचा बंगालमध्ये जनतेशी थेट संवाद.